आत्मा आपणची प्रकृती सारिका गमवणी पुढती पियेशीच भजी भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या 354 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे आत्मा. तैसा आपुलिया विस्मृती, आत्मा आपणची प्रकृती सारिका गमवणी पुढती तियेशीची भजे. आत्मा आत्मा इथं आत्मा नाही घ्यायचे, तर जीवात्मा घ्यायचा. कारण आत्मा हा प्रकृतीशी एकरूप कधीच होत नाही. होतो तो जीवात्मा, आणि जीवात्मा जो आहे तो आत्म्याचं प्रतिबिंब आहे. म्हणून तो जीवात्मा जो आहे तो आपल्या मूळ स्वरूपाला विसरल्यामुळे, कारण त्याचं मूळ स्वरूप आहे आत्मा ब्रह्म, त्या मूळ स्वरूपाला विसरल्यामुळे आपण शरीर देह आहोत असं समजून तो पुन्हा या शरीराची सेवा करत राहतो. कारण पियेशीची भजे प्रकृती शरीर या शरीराची सेवा करत राहते. शरीराची सेवा करण्याचा प्रसंग का आला त्याच्यावर, तर त्याचं कारण आहे आपल्या मूळ स्वरूपाला विसरल्यामुळे. तसा आत्मविस्मृतीनं सर्व जीवाला आत्मविस्मृती झालेली आहे. म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाचा विसर पडलेला आहे. आणि जोपर्यंत मूळ स्वरूपाचा विसर पडतो, मूळ स्वरूप आठवत नाही, कळत नाही, तोपर्यंत त्यांना दुःख हे संपत नाही, जन्म मरण संपत तो नाही आहे. विस्मृती आणि जीवाचा स्वभाव आहे विसरणे, हा जीवाचा स्वभाव आहे. अर्थात आत्मविस्मृतीमुळे म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाला विसरल्यामुळे आत्मा आपण जीवात्मा प्रकृतीसारखा बनल्या जातो. प्रकृती म्हणजे हा देह, या देहासारखा तो बनल्या जातो. आणि त्या ठिकाणी विस्मृती याचा अर्थ आहे अज्ञान. विस्मृती म्हणजे अज्ञान. आपल्या मूळ स्वरूपाला तो का विसरला, तर केवळ अज्ञानामुळे विसरलेला आहे. जया विसराच्या देशी प्रसिद्धी गा जीव ऐशी, जेने भाष केली देहेशी आघवा विषय. 18व्या अध्यायाची ओळी 324 आणि 25. जया विसराच्या देशी प्रसिद्धी गा जीव ऐशी. तो जीवपणाला का प्राप्त झाला, विसरल्यामुळे. आपल्या मूळ स्वरूपाला विसरल्यामुळे त्याला जीवदशा प्राप्त झाली. आणि त्या जीवदशेमुळे हा सर्व व्याप त्याच्या मागे लागला. जीवदशेमुळे. आणि तो देहासारखा बनला झाला. किंबहुना देहाचे धर्म जे आहे, देहाचे धर्म उत्पत्ती आहे,
देहाचे धर्म नाश आहे ते त्यांनी आपल्यावर घेतलं. तसं जीवन देखी मरण तुकाराम महाराज म्हणतात. जीवाला जन्म मरण हा प्रकार नाही आहे, परंतु केवळ त्याला आपलं स्वरूप न कळत आठवल्यामुळे किंवा विसरल्यामुळे त्याला जन्म मरणाचं दुःख भोगायची पाळी आली. आणि त्याने जेणे भास केली देहेशी आघवा विषय आणि सर्वाबद्दल त्यांनी वचन दिलं. बस तुझं सर्व मी चालवीन, तुझं सर्व मी करीन, असं प्रकृतीला वचन दिलं त्याने. या देहाला वचन दिलं. जसं माणसं तंबाखूला वचन देतं का नाही की मी मरेपर्यंत तुला सोडणार नाही, मरेपर्यंत तुला सोडणार नाही, तेव्हा ते असं वचन देतात. एकदा दोनदा तीनदा देतात वचन. काय बाया खातात, माणसं खातात. याचा अर्थ असा की ते लवकर मरणाची वाट शोधतात तंबाखू खाणारे. तर तंबाखू सामान्य गोष्ट आहे. तुम्ही गाढवाकडे टाकून बघा तंबाखू, नाही खाते, पण माणसं सोडत वचन देतात वचन. तसं जीवाने देहाला वचन दिलेलं आहे. साध्या साध्या गोष्टी सुटत नाहीत माणसाला, सामान्य गोष्ट आहे. तर मरण आलं तरी चालेल, पण सोडायचं ओ नाही. तैसे आपुलेने विसरे चैतन्याचे देहाकारे. हे जीव चैतन्य जे आहे ते केवळ आपल्या स्वरूपाला विसरल्यामुळे ते देहाच्या आकाराचं बनलं आणि देहाचा सर्व बोजा आपल्या बोडख्यावर घेतला. आभासोनी आविष्करे देहपणे जे देहपणाचा आविष्कार त्याला निर्माण झाला. मनाच्या रथी वळगे श्रवणाची या द्वारे निघे, मग शब्दाची या रिघे राणा माझी. मोठी गंमत आहे, लक्षात ठेवा. हा जो जीवात्मा आहे ना, हा जीवात्मा पांगळ्याच्या रथात बसलेला आहे. मन हे पांगळं आहे, त्या मनाच्या रथात तो आरूढ झालेला आहे. कारण जीवाचं सर्व कार्य कशावर चालतं? मनावर चालतं. म्हणून मनाच्या रथात तो बसलेला आहे. आणि मन जिकडे नेईल तिकडे मुंगलत फिरते. मन जिकडे नेईल तिकडे, मन ज्याची इच्छा करील ते जाईल तिकडे हे भटकत राहते. मनाची या मागे नांद्या होऊन फिरे, असं एका ओळीत म्हटलेलं आहे. काय ते मनाच्या मागे फिरत राहत. तसं तर मनावर कंट्रोल, शमदम, मनावर कंट्रोल पाहिजे, इंद्रियावर कंट्रोल पाहिजे. पण हे मन इंद्रियाच्या मागे धावत राहत आणि त्यामुळे त्याला दुःख भोगण्याची पाळी येते. मनाच्या रथावर बसलेला आहे आणि श्रवणेंद्रियाच्या द्वाराने तो बाहेर निघतो. त्यानंतर मग शब्दाच्या रानामध्ये फिरत राहत. शब्दाच्या रानामध्ये मनाला रथ म्हटलंय या ठिकाणी. मनोरथ ही म्हणतात, मनाला रथही म्हटलेलं आहे. जीव मनाशी तादात्म्य केल्याशिवाय कोणताही व्यवहार करू शकत नाही. त्याने मनाशी तादात्म्य केले, तसं त्याचा आणि कशाचा संबंध नाही, पण त्यांनी मनाशी तादात्म्य केल्यामुळे बस त्याचा व्यवहार मनाशिवाय होत. म्हणून म्हटलं मनाजी पाटील देह गावचा नाही. मनाजी पाटलावर सर्व चालतं. तेव्हा इंद्रियाच्या द्वारे, इंद्रियाला द्वार म्हटलेलं आहे.
आणि इंद्रियाच्या द्वारे इंद्रियाला द्वारे असं म्हटलेलं आहे. हे 10 इंद्रिय आहेत का नाही, हे 10 इंद्रिय दरवाजे आहेत. ऐहिक आपण ऐकत नाही, दुसऱ्याला ऐकू देत नाही. एहीची 5ही द्वारी, त्याने याची चवच नाही. ज्ञानाची धाव बाहेरी, जैसा का हिरवे चारी भांबावे पशु. त्याला दृष्टांत दिलं. एहीची 5ही द्वारी. साक्षीला मला जावं लागेल, यांनी काही ऐकलं नाही म्हणून, देवाचं भजन केलं नाही, काही ऐकलं नाही, साक्षी द्यायला मला जावं लागेल. काय? एहीची 5ही द्वारी, ज्ञानाची धाव बाहेरी, जैसा का हिरवे चारी भांबावे पशु. पाऊस पडला म्हणजे काय होतं? हिरवळ निर्माण होते, आणि त्या हिरवळीच्या मागे जनावर धावत राहतात. मग त्याला आपल्या गोठ्याची बी आठवण राहत नाही. त्याप्रमाणे तो उदाहरण दिले. हे 5ही द्वारी ज्ञानाची धाव बाहेरी. ज्ञान जे आहे ते या 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे प्राप्त होते, आणि मग ते त्या इंद्रियाच्या मागे मग शब्द विषय असेल, स्पर्श विषय असेल, रूप विषय असेल, रस असेल, गंध असेल, त्याच्या मागे ते पळत राहत. त्या विषयाच्या मागे ते धावत राहत. भांबावे पशु, जसं ते हिरव्या चाऱ्याला ते पशु आणि पळत राहते त्याच्या मागे, त्याप्रमाणे हे इंद्रियांच्या मागे हा जीवात्मा धावत राहतो, पळत राहतो. या रथामध्ये बसून, कोणत्या रथात? मनोरथामध्ये. या रथात बसून इंद्रियाच्या द्वारा ते जातं. कुठं जातं ते? हा जीवात्मा कुठं जातो? तर श्रोत्राच्या द्वारे निघून, श्रोत्र म्हणजे श्रवण इंद्रिय, त्याच्या द्वारे निघून तो कुठं जातं? शब्द विषयाच्या रानात जातो. शब्द विषयाच्या रानात जातो. शब्दाला म्हणजेच विषयाला, शब्द विषयाला रान म्हटलेलं आहे. काय? याला रान म्हटलं का? रान म्हटलेलं आहे तर जसं आपण मग उदाहरण दिलं अगोदर, हिरवे चारी भांबावे पशु, तसं हे जसं ते हिरवं रान आहे तसं हे शब्द विषयाचं, प्रत्येक विषयाचं रान आहे. आणि त्या रानामध्ये त्या इंद्रियाच्या द्वारे हा जीवात्मा भटकत राहतो. शब्दाचे अनंत प्रकार आहेत. शब्दाने निंदा केल्या जाते, शब्दाने स्तुती केल्या जाते, शब्द तेच असतात, फक्त मागं पुढे गेले जातात. नामस्मरणाला शब्द तेच, आणि शिव्या दिले तरी शब्द तेच, फक्त मागं पुढं केलं जातं. मधुरता शब्दाची आहे, तीक्ष्णता ही, कठोर, मधुर, हे सगळे शब्दाचे गुण आहेत. गायन करणं शब्दाचे गुण आहे. अर्थात तसंच रान म्हणण्याला त्याला अनेक दुष्ट जे आहेत श्वापदे, अनेक दुष्ट श्वापदे, विकार. श्वापदे म्हणजे विकार. त्या घातक विकारामध्ये तो पडल्या जातो आणि मागे पुढे त्याचा घात होतो. घात याचा अर्थ दुःख भोगवलं. तोच प्रकृतीचा वागोरा, करी त्वचेची या मोहरा, आणि स्पर्शाची या घोरा वना जाय.
तोच प्रकृतीचा वागोरा, करी त्वचेची या मोहरा, आणि स्पर्शाची या घोरा वना जाय. गंमत अशी आहे, लक्षात ठेवा. प्रकृतीचा लगाम लगेच त्वचेकडे तो वळवतो. प्रकृतीचा लगाम त्वचेकडे वळवतो. आणि मग त्वचेचा विषय काय आहे? स्पर्श. मग स्पर्श विषय रूपी भयंकर रानात तो भटकत राहतो. तोच प्रकृतीचा लगाम जो आहे तो त्वगेंद्रियाकडे नेतो आणि स्पर्शाच्या घोर जंगलामध्ये तो भटकत राहतो. एका स्पर्शाने कितीतरी जीव त्याला आसक्त होतात, त्याच्यात आसक्त होतात. आणि स्पर्श विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे विषय जे आहेत ते दुःख देणारे का सुख देणारे आहे? दुःख देणारे. दुःख देणारे आहे. पण हे त्याला कळत नाही. ओ नाहीये. कळलं तर, ज्यांना कळलं ते त्याने काय केलं? काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो. ज्यांना कळलं ते त्याच्या मागे पळाले नाही, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलं. आणि ज्यांना कळत नाही ते त्याच्या मागे भटकत राहत. कोणे एके अवसरी रिघोणी नेत्राच्या द्वारी. आता दोन इंद्रिय झाले, एक श्रवण इंद्रिय झालं आणि दुसरं त्वगेंद्रिय झालं. आता तिसरं कोणे एके अवसरी. आता रूपविषय सांगताय. रिघोणी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. अगोदर शब्दाच्या रानात फिरत होता, मग स्पर्शाच्या रानात फिरू लागला आणि आता रूपाच्या रानामध्ये. कोण या सगळे विषय जे आहेत हे नित्य नसतात, हे टिकणारे कायमस्वरूपी कोण नाहीये. त्याची हळूहळू गळती गळू लागली सकाळी. ते हळूहळू हळू हे कमी होत जातात, पण याची वृत्ती काही कमी होत नाही. ओ नाही, लक्षात ठेवा. दात पडले तरी पावडर लावेल. त्याची वृत्ती जी आहे त्या वृत्तीमध्ये फरक पडत नाही. नाहीये. तोंड जरी वाकडं झालं तरी आरशात बघलच. म्हणजे असा एक प्रकार आहे त्या जीवात्म्याचा, की जीव जो आहे तो सगळं ओसरून गेलं, ओसरलं सगळं, हळूहळू सगळं ओसरत जातं. पण हे त्याच्या लक्षात येत नाही. लक्षात आणून देणाऱ्यांनी लक्षात आणून दिलं तरी याच्या लक्षात येत नाही. कोणे एके अवसरी रिघोणी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. नेत्राच्या द्वारावरती तो काही बाहेर पडतो आणि मग कुठल्या रानात फिरतो? डोंगर म्हटली, रान नाही म्हटलं काय. मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. मग तो कुठल्या डोंगरात हिंडत राहत? रूपाच्या. रूप कायम राहतं का? ओ नाहीये. लक्षात ठेवा. आता ब्लॉक करून ठेवतात आणि हे पाहिलं काय माझा लहानपणचा फोटो. आता त्याला माकड तेव्हा होतं, छान होतं तो. काय म्हणतात? रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. रूपाचे अनेक प्रकार आहेत. काय सर्वात रूप कोणतं चांगलं आहे? देवाचं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरमा. देवाचं रूप फार श्रेष्ठ आहे. केव्हाही पहा, त्याच्यात कमी अधिक होत हो नाही. लक्षात ठेवा. मनुष्याच्या रूपात ते राहतच नाही, त्याचा सारखा बदल होत
राहतो. देवाचे रूपही फार चांगले. भगवंताचं रूप हे खूप श्रेष्ठ आहे. भगवंताच्या रूपामध्ये रूपी गुंतले लोचन, चरणी स्थिरावले म्हणून देह भाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला. भगवंताचं रूप पाहिलं की मनुष्याचं दुःख नष्ट होतं. भगवंताचं रूप पाहिलं की मनुष्याचं दुःख नष्ट होतं. माणसाचं जर रूप पाहिलं तर असं वाटतं कोणा बघूच नाही. मिया क्यों रोती है तर बोले सुरत ही वैशी. काय म्हटलं त्याने की अशा प्रकारे हो की रिघोणी नेत्राद्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंदे. त्याला काही मर्यादा आहे, याला मर्यादा राहत नाही. हो नाही आहे. काही काळापर्यंत ठीक आहे, पण तो काळ संपला की त्याला महत्व राहत हो नाही आहे काय. तेव्हा मुद्दा असा चाललेला आहे, सैरा हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. स्वैर नाही का, पतंग रूपावर आसक्त होतो नाही का. पतंग हा दिव्याचं रूप पाहून त्याच्यात आसक्त होतो, पण त्याचा परिणाम काय होतो, त्या रूपाला आसक्त झाल्यामुळे त्याला प्राणाला मुकावं लागतं. देवाच्या रूपात आसक्त झालं तर मोक्ष मिळेल, आणि कुणाच्याही रूपात आसक्त झालं तर अधोगतीला जावं लागेल अशा प्रकारे. म्हणून म्हटलं या ठिकाणी काय, किंवा पतंग हा रूपावर भाळला जातो आणि शेवटी त्याला प्राणाला मुकावं लागतं. स्त्रिया गायले ज्ञानोबा यांनी 16व्या अध्यायात सुंदर लिहिलेलं आहे. 334 ओळीत. स्त्रिया गायले ऐकावे, श्रीरूप डोळा देखावे, श्रवणेंद्रियी आलिंगावे स्त्रिया तेची. स्त्रिया गायले ऐकावे नाही, काही ते काही प्रेड आहे, त्या प्रेडमध्ये ऐका नका तो काय. पण ते कुठेतरी भिंतीला पूर्वी असेच बघा, त्या पिक्चरचं हे लावायचे कागद, याला दिसे ना, पण तो असा करून बघा ना. आता कशाला काय करायचं, पण त्याचा विचार त्याच्या डोक्यात राहत हो नाही. स्त्रिया गायले ऐकावे, श्रीरूप डोळा देखावे, सर्वेंद्रियासनी अलंगावे श्रीयतेची. ही मनुष्याची स्थिती आहे जीवाची. जोपर्यंत त्याला तत्व किंवा अध्यात्म कळत नाही तोपर्यंत तो या इंद्रियांच्या विषयामध्ये अडकल्या जातो, आणि त्यामुळे त्याला सुख तर प्राप्त होतच नाही, पण अनंत प्रकारचं दुःख मात्र भोगावं लागतं. का रसनेची या वाटा. आता चौथा विषय, का रसनेची या वाटा, रिघोणिगा सुभटा, रसाचा दरकुटा भरोची लागे. म्हणजे प्रत्येक इंद्रियाची चढती मजा आहे, चढती. आता रसनेची या वाटा, निघोनिगा सुभटा, रसाचा दरकुटा भरोची लागे. अर्जुना, जिभेच्या द्वारे बाहेर पडून, रसना जिभेच्या द्वारे बाहेर पडतो तो, आणि रसाची दारे, रसाची दारे म्हणजे रसाच्या द्वारा पोट भरण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला लक्षात येत नाही किंवा आपल्याला काय योग्य आहे, आपली प्रकृती कशी आहे. त्रिधातुक प्रकृती आहे, त्यात कुठली तरी एक त्याचे श्रेष्ठत्व त्याच्यामध्ये असतं. वात, पित्त आणि कफ हे 3 धातू असतात. या 3 धातूपैकी कुणाची वातळ प्रकृती आहे, कुणाची पित्तळ आहे आणि कुणाची कफल आहे. यापैकी आपली प्रकृती कोणती आहे आणि आपल्या प्रकृतीला कोणतं योग्य आहे हे माणसाला कळत नाही. आणि त्यामुळे हे जे गल्लोगल्लीने दवाखाने झाले हे त्याचं कारण आहे
की माणसाला न कळल्यामुळे जिभेवर ताबा राहिला नाही. त्यांनी असं म्हटलं एका ठिकाणी, रसना अनावरी तुका म्हणे ढुंगवाहे. याला एक दृष्टांत लक्षात ठेवा. पण आता वेळ संपलेली म्हणून, नाहीतरी आता शेवटचा दिवस आहे आपला. काय बादशाह होता, बादशाह. सांगतो 2 मिनिटं. तुम्हाला कल्पना आहे त्याची? सांगितलं की तुमच्या आठवणीत येते, तोपर्यंत नाही. एक वांग्यावाली आली. वांग हे सगळ्या भाज्यामध्ये रुचकर आहे, स्वादिष्ट असतं, लक्षात ठेवा. पण ते सगळ्यांना नाही जमत ते. वांग मला फार आवडतं, पण कित्येक वर्ष झाले मी सोडून दिले गुडघ्यामुळे. तर मी वांग, तुमचं ते गवार, अजिबात मला गवारही आवडते, वांगही आवडते, त्याचं भरीत फार आवडतं, पण त्याला स्पर्श करत नाही मी कधी. कंट्रोल ठेवलं पाहिजे, नाही तर मग त्रास वाढला जातो. ते वांग्यावाली चालली होती रस्त्याने ओरडत, काळे काळे वांगे, पिवळे जांभळे वांगे, न ताजे ताजे. आणि त्याचं त्या बिरबलनी बादशाहने ऐकलं ते. की बादशाह म्हणला, बिरबल वो क्या कह रही है? तो बोले बैंगन है, बैंगन. वो बैंगन कैसी चीज़ होती है? तो बोले बहुत अच्छी चीज़ है, दिखाओ. ते बोलले ते वाईला, आणि त्यांनी ते देठ धरला आणि दाखवलं. सरकार, इतनी अच्छी चीज़ है कि भगवान ने उसके ऊपर छत्तर रखा है. इतकी चांगली वस्तू आहे कि वो छत्री धरलेली आहे. तो बोले वो कैसे होते? वो बहुत अच्छी, बहुत स्वादिष्ट. तो ले लो. मग घेतले ते 2-4 किलो वांगे. त्याला कुठं पदर पैसे द्यायचे. आणि आचार्याला सांगितलं, असे उत्तम वांगे बनव. काही स्त्रिया फार सुंदर वांगे बनवतात, नुसत्या तेलामध्ये मसाला घालून. काय तोंडाला पाणी ना काही होतो. ते इतकं स्वादिष्ट असतं, लक्षात ठेवा, की हाताचा वास जात नाही 8-8 दिवस. काय मग त्या आचार्याने असं ते वांग बनवलं, लक्षात ठेवा. आणि मग हा बादशाह बसला, काय ते स्वादिष्ट. मग त्यांनी काही प्रमाण ठेवा ना खायचं. खा खा खाल्लेलं. आता ते वांग आहे, वांग हे सारख असतं. आणि तो जो नाजूक राजा आहे, तो नाजूक कोठा असतो त्याचा. खावा, 1-2 खायचं नाही. पण ते भले खूप खाल्लं, ते खूप स्वादिष्ट लागले ते. आणि जे 1 वाजल्यापासून ले लोटा चल झाडी, ले लोटा चल, बेजार झालं. आणि मग असं वाटलं, बेको पे मुझे बोला वो बहुत अच्छी चीज है और उसके भगवान के उसके ऊपर छत्तर रखा है, देखता हूँ, आना दो उसको. आला बिरबल. तो चेहरा उतरून गेला होता. विचारलं, सरकार क्या हो गया? क्या हो गया? तुमने तो बोला बहुत अच्छी चीज है और उसके ऊपर भगवान ने छत्तर रखा है. म्हणत तुला कळत नाही काय किती खावं. मैं 1 बजे से ले लोटा चल झाड़े, ले लोटा चल झाड़े, सब पायखाना खराब हो गया. तो बिरबल क्या बोलते, सरकार वो बहुत बुरी चीज है. कल कहता है अच्छी है, आज कहता है बुरी चीज है. इसके लिए भगवान ने उसके व्रत में खुट्टी डाली. मला मुद्दा काय सांगायला लक्षात ठेवा, की रसना अनावरी विषय चालवून सांगितलं. रसना अनावरी तुका म्हणे ढुंगवाय, रोग भोगाचे अंतरी. रसना अनावरी तुका म्हणे ढुंगवाय. तुम्ही जर आपल्या कंट्रोल ठेवलं नाही तर त्याचे परिणाम विपरीत भोगावे. पण आपल्याला कोणतं योग्य आहे, आपली प्रकृती कशी आहे याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. असं भगवान या पंचेंद्रिय आणि त्या पंचकर्मेंद्रिय त्यांचे विषय त्याचा विचार सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण आज 8 दिवसात बघू, नाही उद्या 8 दिवस. कारण काल्या दिवशी संध्याकाळी आपली सेवा पुन्हा चालू राहील ही लक्षात असू द्या. आणि सगळे काला झाले की त्या दिवशी संध्याकाळी आपलं प्रवचन पुन्हा चालू राहील. पुंडलिक वरदे